लक्ष्मण हाकेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हाकेंकडून मराठा समाजातील मुलींबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याचा हा गुन्हा आहे। मराठा समाजाकडून हाकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून बीडच्या शृंगारवाडीतील सभेत मराठा समाजाबद्दल आणि मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य हाकेंनी केलेलं होतं। तर मराठा समाजातील मुलींचं लग्न आता आमच्या मुलांसोबत लावा या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक होत आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच लक्ष्मण हाकेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर। महेंद्र, लक्ष्मण हाकेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नक्कीच लक्ष्मण हाके यांची सभा होती 2 दिवसापूर्वी बीडमध्ये आणि त्या सभेमध्ये त्यांनी एक वेगळ्या भाषेचा प्रयोग करत मुली संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याचा आता सध्या निषेध होतोय आणि त्याच निषेधानंतर बीड पोलिसांनी त्यांच्यावर तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य होऊ नये असंही त्यांना समन्स बजावलेला आहे। सध्या तरी हा गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक होणं शक्य नाही असंही पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र एकंदरीत बघितलं गेलं तर सध्या मराठा आणि ओबीसी या दोन्ही चळवळीमध्ये जे राजकारण सुरू आहे याच राजकारणामध्ये ओबीसी आंदोलक जे आहेत लक्ष्मण हाके त्यांनी अशा पद्धतीचा संवाद केला होता आणि याचाच आता निषेध जो आहे, विरोध जो आहे तो सध्या बीड जिल्ह्यात नव्हे तर तमाम महाराष्ट्रामधून होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच अनुषंगानं पाहिलं गेलं तर बीड पोलिसांनी पहिल्यांदाच हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केलेला आहे। निश्चित धन्यवाद महेंद्र ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।